चला तर आरक्षणावर बोलू काही. चला तर आरक्षणच्या उपवर्गीकरणावर बोलू काही. 30 तारखेला मुंबईमध्ये मेट्रो सिनेमा चर्चगेट मुंबई मेट्रो सिनेमा ठिकाणी संपूर्ण भीम अनुयायी समाज एकत्र होऊन आरक्षण उपवर्गीकरणा संबंधित मोर्चा विधान भवनावरती आझाद मैदान येथे नेणार आहे. तर या आरक्षण उपवर्गीकरणाच्या महामोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून भीमसैनिक जमा होणार आहे. तर याच्यामध्ये एक आपल्याला एकीचं दर्शन दिसून येईल. हा पहिला मुद्दा. शासन, कायदे, प्रणाली, घटना आणि संविधान. शासन, कायदे, प्रणाली आणि घटना आणि संविधान हे जे महापुरुषाने महामानवाने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीम म्हणजे अफाट, भीम म्हणजे अफाट, या भीमाने अफाट असं कार्य केलं आणि सर्वांना, राष्ट्राला एक संघ संविधानाने बांधलं, घटनेने बांधलं. सर्वांना एक समानतेचा अधिकार, समान काम समान कायदा हा आहे संविधानाचा वायदा. समान काम समान वायदा हा संविधानाचा वायदा. समान काम समान कायदा हा आहे संविधानाचा वायदा. संविधान आणि घटना. संविधान आमच्या बापाचं, संविधान आमच्या कायद्याचं घडवले आमच्या बापानं. हे गोरगरीब दलित दुबळ्या जनतेला सबळीकरण करण्यासाठी, उद्धार करण्यासाठी हा उद्धार बाबासाहेब आंबेडकरांनी केला. संपूर्ण क्रांती ही बाबासाहेबांनी घडविली आणि क्रांतीची आता भ्रांती निर्माण झाली आहे. जे सत्तेतील भारतीय जनता पार्टी मनुवादी विचाराचं सरकार आहे, BJP RSSचं, ह्यांनी एक संशयित शासकाचं पेल्लू अनुसूचित जाती जमाती वर्गाच्या एकत्र जातींमध्ये एक जातीमध्ये सोडलं. ती जात आहे मांग. मांग के क्या मांग रहे है उपवर्गीकरण आज. मांग के क्या मांग रहे है उपवर्गीकरण आज. त्यामुळे हा उपवर्गीकरण हा विषय गहन आहे. जे संविधानाने घटनेने घडविलं ते मोडीत करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही आहे. तो बहुउद्देशीय बहुमताने केंद्राला अधिकार आहे. जे सर्व संविधानिक घटनेच्या कक्षातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडविलं, त्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का? प्राप्त नाही आहे ना. आणि सांख्यिक गणित पाहता जनगणनेशिवाय जी जनगणना 15 वर्ष रखडली ती आत्ता होते. सर्व जातीची जनगणना सांख्यिकी आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उपवर्गीकरण घ्यायचा मुद्दा येत नाही. केंद्रामध्ये हा विषय केंद्रातील आहे. केंद्रामध्ये बहुमत होईल, बहुमताने विचार होईल. बहुमताने विचार झाला तर राष्ट्रपती अध्यादेश काढेल ना. मग राज्य सरकारला कोणी अधिकार प्राप्त करून दिला? बिहार हायकोर्टचा निर्णय 2 वर्षापूर्वीचा, 2 का 3 वर्षापूर्वीचा बिहार हायकोर्टचा निर्णय आहे. या बिहार हायकोर्टने एक अनुसूचित जाती जमाती वर्गाच्या दाव्यामध्ये असं म्हटलेलं आहे
की संविधानाच्या अनुसूचित जाती वर्गामध्ये कोणालाही बदल करायचा अधिकार नाही असं हायकोर्टने बिहारच्या म्हटलेलं आहे. जर बिहार हायकोर्ट जर घटना संविधानिक असा न्याय देते, त्या न्यायानुसार कुठल्याही राज्य सरकारांना, मग कुठल्याही राज्यातील असं त्यांना अधिकार प्राप्त होत नाही ना. मग महाराष्ट्राला असं कोणतं सरकार आहे जो कायदा घटना पायदळी तुडून अधिकाराचा दुरुपयोग करून आरक्षणाचं उपवर्गीकरण करायला चाललेलं आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही एकनाथरावजी शिंदे आणि सुनेत्रा पवार असतील, ह्यांना अधिकार प्राप्त नाही. त्यामुळे हा जो उद्याचा मोर्चा आहे, महामोर्चा, केवळ हा दिखावा आहे, लोकांच्या अंधश्रद्धिक भावनांचा खेळ आहे. आणि आरक्षण उपवर्गीकरण होणार नाही हे तर मान्य आहे. आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी तुम्हाला ते नोकऱ्या उपलब्ध करायला पाहिजेत ना. जरी मांग समाजाला किंवा कुठल्याही समाजाला आरक्षण दिलं, त्यामुळे उपवर्गीकरणानुसार नोकऱ्या उपलब्ध पाहिजेत. जर नोकऱ्याच उपलब्ध नाही तर आरक्षण कसं घेऊन चालू फायदा काय? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आधी नोकऱ्या उपलब्ध करा. नोकऱ्यांसाठी लाखो नोकऱ्या सरकारीमध्ये आहेत, त्या उपलब्धतेसाठी तुम्ही आंदोलन करा ना, एकत्र या ना. आरक्षण उपवर्गीकरण काही कोणाला हिंमत नाही आहे. त्यामुळे हेच सांगणे लोकांना की जागृत व्हा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या सरकारला घरचा आहेर द्या, एवढंच सांगतोय. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.